काश्मीरच्या पहलगाम हापतनारमध्ये सध्या वातावरण भगवमय झालं आहे, कारण इथे शिवसेनेनं आदिल हुसेन शेख या घोडेवाल्याच्या कुटुंबियाला एक नवीन घर तयार करून दिलेलं आहे. आनंदनाथ सदन असं या घराचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिल हुसेन शाह यानं 26 लोकांचा जीव वाचवला होता आणि दहशतवाद्यांशी 2 हात केल्यानंतर त्याचा सुद्धा यामध्ये जीव गेला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांना जेव्हा हे सगळं समजलं त्यावेळी त्यांनी त्यांचे जे सहकारी आहेत बाजीराव चव्हाण यांना या ठिकाणी पाठवलं आणि त्यांच्या प्रयत्नानंतर आता आपण पाहतोय की एक घर जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि सुई धाग्यापासून सर्व गोष्टी त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ऑनलाईन या ठिकाणी घराची चावी देण्याचा अनावरण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे. त्याची तयारी जी आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. ठिकठिकाणी आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीमध्ये लागलेले आहेत. बाजीराव चव्हाण स्वतः आपल्या सोबत आहे. किती आपण म्हणावं की यासाठी तुम्ही मेहनत घेतली आणि या संपूर्ण ठिकाणी आज भगवामय वातावरण पाहायला मिळतंय, काय भावना आहेत तुमच्या? आज तुम्हाला माहिती मागच्या वेळेस 22 एप्रिलला ही घटना घडली होती, दुःखद घटना. जो डोळ्याला हे झालं 22 एप्रिलला जी घटना घडली होती त्या दुःखद घटनामध्ये आपल्या 26 हिंदू लोकांचा जीव गेला होता आणि ते काही लोकांना वाचवण्यामध्ये आदिल हुसेन शाह म्हणून इथला एक घोडेस्वार होता, त्याचा जीव गेला. आणि त्या आदिल हुसेन शाहचं पूर्ण कुटुंब आदिल हुसेन शाहच्या ह्याच्यावर होतं, चालत होतं. जेव्हा ही घटना साहेबाला कळली तेव्हा मला साहेबांनी सांगितलं की तू त्याच्या गावी जाऊन येत. तर ह्याच्या मी गावी आल्यानंतर मला कळलं की तुम्ही बघताय ते घर राहायला नव्हतं. आज आम्हाला साहेब बोलले की ह्याला आर्थिक मदत करा आणि घर बांधून द्या. तर मी इथं आलो तर इथले लोक बोलायला आले स्थानिक किंवा हे घर देणार नाहीत, हे नुसतं पब्लिक स्टंट करतील, राजकीय स्टंट असेल. आज सगळ्या लोकांना ज्यावेळेस परवाच्या दिवशी मी भेटलो त्याच्या फॅमिलीला, तर त्याची फॅमिली असं म्हणाले की आम्हाला लोक सांगत होते घर देणार नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. असं आपले एक संवेदनशील नेता आहेत. ह्याचं मला सुद्धा गर्व आहे की मी त्या नेत्याचा एक कार्यकर्ता आहे आणि आज आम्हाला एक घर द्यायचा खूप आनंद आणि अभिमान आहे. त्याचे जे कुटुंबीय आहे त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का आणि काय त्यांच्या भावना आहेत? त्यांच्या भावना की काल पण मी परवाच्या दिवशी येताना शिंदे साहेबाला 18 तारखेला आमचा युवासेनेचा महोत्सव होता, त्याच्यामध्ये मी साहेबाला बोललो साहेब मी काश्मीरला जातोय. तर साहेब म्हणजे तू जाताना त्यांना आंबे घेऊन जा. म्हणजे साहेब इतकं बारीक लक्ष. जेव्हा मी त्यांना आंब्याची पिठी दिली तर तेव्हा आंब्याची पीठ दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले की साहेब एवढं का बारीक लक्ष देतात आमच्यावर. म्हणजे जो शब्द दिला तो साहेबांनी पाळावा. नक्कीच. आज कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आहे, योगेश कदम आहे, त्यांच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. किती मोठा आजचा दिवस हा. आज आपल्याला आज या काश्मीरच्या लोकांसाठी आणि आदिल हुसेन शाहच्या फॅमिलीसाठी हा खूप मोठा दिवस असणार आहे. आणि ते फॅमिली एवढी खुश आहे की त्यांचे आज बी अश्रू वाहत आहेत की आम्ही हे इतका आनंद उत्सव बघतोय म्हणून. असं बघा सगळे काश्मीरी आहेत, त्यांच्या हातामध्ये एकनाथ शिंदे यांचे जे बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यांच्याशी बोलणार आहोत. आप लोगों की क्या भावना है यहाँ पे? आदिल शाह जी को एक नया घर दे दिया है शिवसेना ने, आप गांव वालों की क्या भावना है? बड़ी बात है और क्या. बहुत शुक्रिया. कभी सोचा था ऐसा होगा? नहीं सोचा नहीं सर. क्या क्या भावना? हम बहुत खुश हैं. इस वक्त हमारे साहब यहाँ आए हैं और इस वक्त अगर हम इस वक्त जो आदिल साहब ने जो कुर्बानी दी है, ये इंसानियत के लिए एक कुर्बानी दी है, तो इस वक्त हम खुश हैं. ऑल इंडिया हमारे साथ है इस वक्त. तो हम एक ही रिक्वेस्ट करते हैं मोदी साहब से और हमारे सर से कि ये टूरिस्ट ये जो इलाका है पसमानदा इलाका है, हमारे आदिल साहब ने इसी दौरान अपनी शहादत दी थी, तो हमें टूरिस्ट दिया जाए. और यूथ इस वक्त खुश है, तो मुझे लगता है कि हमें इस वक्त खुशी का कोई ठिकाना नहीं है. थैंक्स. आदिल शाह जी ने शहादत दी, जान बचाई सभी हिंदुस्तानी भाई की. आप लोग कितना गर्व महसूस करते हैं? खुश हैं सब खुश हैं. आप पड़ोसी उनके? हाँ पड़ोसी सब खुश बन गए यहाँ पे. कैसा लग रहा है आप लोगों को? लगा है. अच्छा बहुत अच्छा लगा है. दिल में सुकून आ गया. बहुत अच्छा. कभी सोचा था ऐसा कुछ होगा? कभी नहीं सोचा. कुछ यादें हैं आपकी उनके साथ? मुझको नहीं आने का बस. सगळी भावना आहे, डोळे सुद्धा त्यांचे पाणवतात. आणि एकंदरीतच आपण पाहतोय बघा हे घर आहे जे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि अगदी आनंदनाथ सदन असं याचं जे नाव आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि आनंदनाथ सदन हे नाव या ठिकाणी देऊन
एक प्रकारचा जो मान सन्मान आहे तो सुद्धा या ठिकाणी करण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी पूर्णपणे करण्यात आलेला आहे. एकंदरीतच जर घर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे. बघा, हा दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये एकनाथ शिंदे यांचा जो फोटो आहे तो या ठिकाणी आदिलच्या घरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि दरवाजाच्या प्रमुख भागावरच त्यांनी हा फोटो लावलेला आहे. संभाजी शिंदे, डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, असं या घरामध्ये त्यांनी फोटो लावलेला आहे. हे किचन आपण पाहू शकतो आदिलचं आणि त्या ठिकाणी 2 जे रूम्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक माळासुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या माळ्यावर सुद्धा 2 रूम्स जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की आदिल शहाचं जे कुटुंबीय आहे त्यांना सुई धाग्यापासून प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या शिवसेनेच्या माध्यमातून तयार करून देण्यात आलेल्या आहे आणि त्यांचा सन्मान जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.